UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचारी संपावर महाराष्ट्र एसटी कामगार कृती समितीचं धरणं आंदोलन। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनाची मागणी, संपामुळे प्रवाशांचे हाल। एसटी कर्मचारी कृती समिती आणि सरकारमधील आजची बैठक निष्फळ। मुख्यमंत्री शिंदेंकडून उद्या संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर बैठकीचं आयोजन। सदाभाऊ खोत आणि पडळकर यांचा एसटी संपाला पाठिंबा, मात्र पडळकरांच्या मते एसटी विलीनीकरण कायद्याने अशक्य। एसटी कर्मचारी संपामध्ये पवार आणि ठाकरेंचे लोक, गुणरत्न सदावर्तेंचा आरोप, तर एसटीची कृती समिती नसून किडे समिती असल्याची सदावर्तेंची टीका। बदलापूर प्रकरणामध्ये हायकोर्टाने पोलिसांना फटकारलं, घाईत आरोपपत्र दाखल करू नका, हायकोर्टाचे पोलिसांना आदेश। बदलापूर प्रकरणी सेवानिवृत्त न्यायमूर्तींच्या मार्गदर्शनाखाली समिती स्थापन करा, उच्च न्यायालयाचे निर्देश। समितीमध्ये माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर, मुंबई उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती साधना जाधव यांची नावं विचाराधीन। शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये समर्जित घाटगे आज पवार गटामध्ये प्रवेश करणार। घाटगेंना कागलमधून तिकीट मिळण्याची शक्यता, समर्जित घाटगे विरुद्ध मुश्रीफांमध्ये लढत जवळपास निश्चित। आज फक्त ट्रेलर आहे, कागलमध्ये 100% परिवर्तन होणार, परिवर्तनासाठी माझा प्रवास सुरू, समर्जित घाटगेंची प्रतिक्रिया। राधानगरीमधील दादा गटाचे 2 पाटील पवारांच्या भेटीला, KP पाटील आणि AY पाटील दोघेही राधानगरीमधून लढण्यासाठी इच्छुक, पवार तिकीट कोणाला देणार याकडे लक्ष। कोल्हापूरमध्ये भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राहुल देसाईंनी घेतली शरद पवारांची भेट। राधानगरी भुदरगड मतदारसंघातून राहुल देसाई इच्छुक असल्याची माहिती। उदय सामंत कुणाचे होऊ शकणार नाहीत, विधानसभेच्या निवडणुकीत उदय सामंत कमळावर लढतील, राजन साळवींचं विधान। तर रिफायनरीवरून 15 दिवसात भूमिका बदलणाऱ्यांनी मला शिकवू नये, सामंतांचा पलटवार। जयदीप आपटे विरोधामध्ये लुकआउट नोटीस जारी। मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणी गेल्या 8 दिवसांपासून जयदीप आपटेचा शोध सुरूच। पुतळा कोसळल्यानंतर शिल्पकार जयदीप आपटे फरार। पुतळा दुर्घटनेमधील आरोपी अद्याप फरार, मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांचा राजीनामा घ्यावा, नाना पटोलेंची मागणी। तर जयदीप आपटेला पुतळ्याचं काम देणारे देखील दोषी, आव्हाडांचा सरकारवर हल्लाबोल। मालवण पुतळा प्रकरणातील आरोपी वर्षा बंगल्यामध्ये तर नाहीत ना, सोबत फोटो असलेल्यांनी शिल्पकारांना लपवलं नाही ना, संजय राऊतांचा सवाल। पिंपरी चिंचवडमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा तयार होण्याच्या आधीच पायाला तडे। पिंपरी चिंचवडमधील मोशी परिसरात 100 फुटी पुतळा उभारण्याचं काम सुरू। खडसेंची रंग बदलणाऱ्या सरपटणाऱ्या प्राण्यासारखी अवस्था, एकाला प्रस्थापित केलं आणि आता दुसऱ्याला प्रस्थापित करण्याचा प्रयत्न। मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटलांची नाव न घेता एकनाथ खडसेंवर टीका। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी सप्टेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ, योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिलांना मिळण्यासाठी निर्णय। मंत्री आदिती तटकरे यांची माहिती। राज्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या शिक्षकेतर कर्मचारी भरतीचा मार्ग खुला। मुंबई उच्च न्यायालयाने शिक्षकेतर कर्मचारी भरतीवरील स्थगिती उठवली। मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यामध्ये 3 दिवसात मुसळधार पाऊस, अतिवृष्टीमुळे 2 लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित, 25 जनावरांचा मृत्यू। आदित्य ठाकरे आणि संजय राऊत उद्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर। मराठवाड्यामध्ये पूरस्थितीमुळे शेतीचं मोठं नुकसान, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन करणार पाहणी। नागपुरात प्रसिद्ध मारबत उत्सवाला लोकांची मोठी गर्दी। नागपूरमधील ऐतिहासिक मारबत उत्सवाचं यंदा 144वं वर्ष। पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींकडून बलात्कार विरोधी विधेयक मंजूर, नव्या विधेयकात दोषीला 10 दिवसात फाशीची तरतूद। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।